आदित्य मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेला आहे. तर सामना करेल फलंदाज सचिन चौधरी. नॉन स्ट्राईक इंडला सचिन चौधरी आणि स्ट्रायकर इंडला अल्पेश पाटील पाहायला मिळतोय. पॉलपेचं पहिली षटक आणि पॉलपेच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय क्षेत्रक्षी वीर रचना 2 क्षेत्रक्षी ऑल्टरमध्ये आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर डीप मिड विकेटला क्षेत्रक्षक कॉंग कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्रक्षक तैनात केलेले आहे आणि इतर क्षेत्रक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आदित्य मात्रेच्या माध्यमातून कट करण्याचा प्रयत्न वेगाने बेट केलेला आहे. सुरेख चेंडू आणि या एजन गॉन पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद अल्पेश पाटील याची केली संपुष्टात. मध्ये या खास उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. शव्येश गायकवाड यांचे बंधू देवेश गायकवाड यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. तर आकाश गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते जयंतजी गायकवाड यांना जयेश गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. जयेश गायकवाड यांच्या शुभ असते शव्येश गायकवाड यांचे बंधू आहेत. आपण बघतोय देवेश गायकवाड यांचा हा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जात आहे. त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फरलेला आहे अल्पेश पाटील. गोल्डन डक वर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि न्यू बॅटर मात्र मैदानामध्ये होतो दीपेश पाटील. इथे सुरेख चेंडू मात्र बेट होतोय. रिस्ट्रिक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बाहेरचा इशारा पंचर करून येतोय. अखेर अकाउंट ओपन होतोय जनमान सरोल बी या संघाचा आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला शिलोमाता वर्ल्ड विपक्ष गावदेवी वेले या दोन संघामध्ये पहिल्या फेरीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील. पहिल्या फेरीमधील सेकंडला सामना आपण सध्या पाहतोय जनमन सरवली बी विपक्ष अर्धविंडपाचे स्कारपाव या दोन संघामध्ये. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न एका हाताने तर चेंडू तिथे पकडलेला आहे. चांगले इन्स्ट्रक्शन आपण पाहतोय. इस्टनच्या मागे अतिश कारभारे याच्या माध्यमातून अतिश कारभारे इन्स्ट्रक्शनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. आदित्य मात्र पहिले षटकात आलतोय. धावसंख्या स्थिर धावपलेकडे एक धाव. चांगली गोलंदाजी हाताळताना आदित्य मात्र पाहायला मिळतो. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं. अल्पेश पाटील याला तंबूचा रस्ता दाखवला होता. पहिले षटक मार्गस्थ आहे. आदित्य मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. आदित्य मात्र पहिले षटकातील अर्धविंडपाच्या स्कारबॉ संघाकडून इथे चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन जातोय. मात्र पंचांचा ओन फॉर द ओरचा इशारा आणि वायरचा इशारा देखील आलेला आहे. धावसंख्या सिंगल निघी 2 ओव्हर पोहोचते आणि दोन्ही धावा आपण पाहतो आव्हानाच्या रूपाने आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी भन्नाट वेग देखील आदित्य मात्रेकडे आहे.
वेगाचा चांगला बाउन्सचा देखील चांगला तो वापर करतोय आणि अचूक टप्पा देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका, चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कोलिंग रिझन मधून सीमा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपलीकडे 6 धावा. पहिल्याच चौकार इनिंग मधील आपण बघूया फलंदाज सचिन चौधरीच्या बॅट मधून. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये या कशा प्रकारे फटका केला होता. अगदी या एकाच ऍक्शन मध्ये लवकर चेंडूला फेक केलं होतं आणि या पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ दिशा दिली होती. ब्रिटिशच्या माध्यमातून चांगला रिप्ले देखील दाखवला जातोय. इथे मात्र रिव्हर्स फटका आणि हा चेंडू निघून जातोय थर्ड रिझर्व मधून. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सचिन चौधरीच्या बॅट मधून आणि चौकाने संघाचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्या दुहेरी अंकमध्ये प्रवेश करते 10 धावा. धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश केले. 10 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. जर्मन सरवली बी संघ प्रथम फलंदाजी करताना अर्धे स्कार्बो संघासमोर. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. यावेळी या चेंडू निघून जाईल स्ट्रेट थर्ड मॅन रिझर्व मधून सीमा बार. सलगचा हा तिसरा चौकार. मध्ये कशा प्रकारे फटका केलेला आहे. अगोदरच पोझिशन बनवली होती आणि अतिशय सुरेख फटका. कारण आपण बघितलं तर थर्डमॅन वर उभा होता आणि चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय फलंदाज. बाबूसा पिंपळनेर संघाकडून हा कारनामा सर्वप्रथम जितेश यांनी केला होता आणि त्यानंतर चौकांची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमध्ये सचिन चौधरी हा दुसरा फलंदाज सरवली बी संघाचा पाहायला मिळतोय. तेजस कारभारी यांच्याकडून ऑनलाईन नक्कीच कमेंट आलेल्या ऑल द बेस्ट. अर्धा मिनिट स्कार्बो संघासाठी त्याने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच यतीश खारकर यांच्याकडून जुन नांदुरकी नक्कीच क्वालिफाय झालेले. जोगेश्वर जुन संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. तो संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंचांशी या अगोदरच नक्कीच बोलणं केलं गेलं. दरम्यान अजयजी गायकवाड आणि विजयजी गायकवाड यांचं आगमन झालं आहे. विजय गायकवाड काल अक्षरशः बरसला होता. खाडी चषकामध्ये त्यांनी आपला फलंदाजी जलवा दाखवला होता. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. तर सामना सुरू करायचा आहे कारण या अगोदरच खारबाव संघाने पंचांना नक्कीच सूचना दिली होती.
तर खेळ सुरू करायचा आहे, कारण या अगोदरच खारबाव संघाने पंचांना सूचना दिली होती. पहिल्या षटके समाप्ती झाले. पहिल्या षटके समाप्तीनंतर 14 धावा आपण सार्वभौमत्व जन सर्वलिपी विपक्ष अर्ध इंडोबाजीस खारबाव या दोन संघामध्ये आजच्या अंतिम दिवसामधील चौथा सामना सध्या सुरू आहे. गोलंदाज विनीत मुकादम आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. या स्पर्धेची जेवढी चर्चा आहे तेवढी नक्कीच आमच्या धनाजी पाटील मास यांच्या ट्रिपल गजनी कटची देखील चर्चा केली जाते. खुलवट्या पाहिजे चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय या स्वतःच्या फालतूमध्ये चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. विनीत मुकादम गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक घेऊन आलं गोलंदाज विनीत मुकादम. निर्धाव चेंडूने त्यांनी सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. फटका, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो तेवढा चांगला नाही आणि परिणाम 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जॉनमन सर्वलिपी संघ आपण पाहतोय. जिशेचा पहिला चषक जो झाला होता गावदेव वर्गराजित मातोश्री चषक, त्या चषकावर जर्मन सर्वलिपी संघाने नाव कोरलं होतं. स्विंग अँड मिस. लॉर्ड चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 17 वर. 17 धावा आपण पाहतोय. या एक बाद जर्मन सर्वलिपी संघ नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग आणि इथे या विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद जॉनमन सर्वलिपी या संघाचा. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दीपेश पाटील खेळपट्टीवर आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये हिटमॅन ऑफ सरवली मोनिश पाटील येतोय. विनीत मुकादम याचा सामना करेल. केवळ चेंडूला ढकलले आपण पाहतोय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मागे जातोय. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण. तिसरी धावीचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, मात्र इथे या ऑनफिल्ड पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रनआउट साठी इथे मध्ये तिसऱ्या पंचांकडे कॉल रिफर केलेला आहे ऑनफिल्ड पंचाने.
तर ऑनफिल्ड पंचाचा निर्णय, तिसऱ्या पंचाचा निर्णय देखील नॉट आउट आलेला आहे. आणि ऑनफिल्ड पंचाने एक सूचना नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समधून दिली जाते की फक्त बिमरसाठी आपण तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. क्लोज निर्णय होता म्हणून नक्कीच पंचाने हा निर्णय घेतला होता. धावसंख्या 20, 2 षटकांची समाप्ती, 10चे सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. आणि आता मग तिसरे षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज प्रितेश मडवी याच्याकडे सोपवले गेले. स्विंग अँड मिस. यानंतर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गावदेव वेले संघाचा संघनायक तसेच शेलुमाता वल संघाचा संघनायक. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेव वेले विपक्ष शेलुमाता वल या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. जीशेचे विद्यमान सदस्य अतिशजी भांबरे आपण जर इथे उपस्थित असाल तर आपल्याला व्यापीठ याचं यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे लेफ्ट स्वीप रिव्हर्स फटका आपण बघतोय लेफ्ट स्वीपचा आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून 6 धावांसाठी षटकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपफील्ड, मात्र पंच संपत नाहीत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. खरं तर आपण पाहतोय या गोलंदाज प्रितेश मडवे याचा या चेंडूवर वापसी करताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतरचे चेंडू देखील निर्धाव. तू मैमय या प्रितेश आणि या मोनिश याच्यामध्ये पाहायला मिळते. सेकंडला सामना आपल्यामध्ये पहिल्या फेरीमधील अर्धा मिनिटापासून स्कार्बो विपक्ष जर्मन सरवले पी आणि यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वेले विपक्ष शेलुमाता वल या दोन संघामध्ये. इथे या कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडू निघून जातोय सीमापार चौकार. तर बिमरसाठी ते मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. आमचे तिसरे पंच प्रल्हाद पाटील सर, आपण कंट्रोल रूम मध्ये या.
फेअर डिलिव्हरी. लिगल चेंडू पाहायला मिळतोय. शिलमत वर्ल्ड विपक्ष गावदेव वेले या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच असणार आहे. शिलमत वर्ल्ड संघाचे संघनायक आलेले आहेत. येतीन मडवी वेलकम. गावदेव वेले संघनायक आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. इथे सुरेख कवड्याचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी होती, मात्र इथे ओव्हरथ्रो झाल्याने परिणामस्वरूप एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना मनीष पाटील या 2 धावने संघाची धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 32 वर आणि या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. गावदेव वेले संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे, कारण या अगोदर सकाळी या एका संघाला लेट रिपोर्टमुळे धावांची पेनल्टी दिली गेली आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. लेग बाजचा इशारा येतोय पंचांकडून. बॅटवर चेंडू घेता आला नव्हता आणि अशा प्रकारे 3 षटकांची देखील समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जनमान सरवली बी संघाची धावसंख्या स्कोर बरोबर 3-3. 3 षटके समाप्त आणि 33 धावा बरोबर 11ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच गावदेव वेले विपक्ष शेलोमाता वर्ल्ड या 2 संघांमध्ये असणार आहे. शेलोमाता वर्ल्ड संघाचे तिथे आगमन झालेले आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर तब्बल 45,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्पर्धा ऑनलाईन एन्जॉय केली होती आणि कालच्या दिवशी 27,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स या स्पर्धेसाठी लाभले होते आणि आज देखील मोठ्या संख्येने व्ह्युअर्स नक्कीच आपण बघतोय. 15,000 आतापर्यंत क्रॉस केलेल्या आहेत आणि संध्याकाळपर्यंत ही या संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ही मोठी स्पर्धा आहे, नक्कीच मोठ्या संख्येने व्ह्युअर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खास चषक आहे, खासदार चषक 20-25 आयोजन. हेच एक ग्रुप पिंपळनेर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि प्रथमच आपण पाहतोय या अगोदर जे खासदार चषक झालेले आहेत त्या खासदार चषकामध्ये जी या गोष्ट पाहायला मिळाली नाही ते आकाश गायकवाडने त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. कारण आपण पाहतोय अगदी ज्या चिन्हावर सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब निवडून आले आहेत त्या चिन्हांचे झेंडे देखील आपल्याला समोर पाहायला मिळतात. ही पहिलीच घटना आपण बघतोय. तालुका क्रिकेटमध्ये खासदार चषक अनेक होऊन गेलेले आहेत, मात्र प्रथमच एक ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यासाठी देखील आकाश गायकवाड बाबांचं कौतुक करावं लागेल. इथे या स्विंग अँड मिस वेगवान चेंडू. रुपेश कारभारी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय शेवटचं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावर 33 धावा. शेवटचे षटक मार्ग असते. रुपेश कारभारी शेवटचे षटक घालण्यासाठी आलेले आहे. क्लीन बॉल. गेन अंदर डंडा बाहेर. परफेक्ट आपण पाहतोय चेंडू दांडी गोल करताना रुपेश कारभारी. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आज सर्वेश कारभारी आणि सागर कारभारी देखील संघामध्ये नाही. श्रुतिक कारभारी देखील संघामध्ये नाही. सागर कारभारी आणि गेल्या वर्षी सभापती चषक झाला होता सोनाली ग्राउंडवर. नक्षत्र इंटरप्राइजेस संघाविरुद्ध 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना तो सामना अर्जुन इंटरप्राइजेस कारभार संघाला त्यांनी जिंकून दिला होता. तर विक्रम नक्कीच सागर कारभारीच्या नावे आहे.
रुपेश कारभारी गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी क्लीन बॉल केलेला आहे या मोनिश पाटील याला. क्लीन बॉल अगदी लाकूड तोडी गोलंदाजी आपण बघतोय. लगता तोडा गेंदबाजी करतोय या रुपेश कारभारी. शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिंद तो खरं, शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिंद तो खरं. सुरेश क्लीन बॉल केले आता आणि बोल्ट हॅट्रिक वर आता मात्र गोलंदाज रुपेश कारभारी पाहायला मिळतोय. तर तालुका क्रिकेटचा विचार करता दोन अशा गोलंदाज ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये त्यांनी हा कारनामा केलेला. सर्वोत्तम अष्टनायक ठाकूरपडा संघाचा महेश ठाकरे ज्याने सिद्धूनायक अंजुर मैदानावर एकूण मानकुली संघाच्या 3 फलंदाजांना क्लीन बॉल केले होते आणि त्यानंतर सरवली संघाचा सागर भोईर यांनी आरसीसी पेठ संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर 1987च्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वप्रथम चेतन शर्माने हा कारनामा केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वसीम अक्रम पाकिस्तानचा एकमेव असा गोलंदाज आहे त्याने 2 वेळा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि वेस्ट इंडिज विरुद्ध हा कारनामा केला बोल्ड हॅट्रिकचा. आणि त्यानंतर न्यूझीलंडचा डॅनी मॉरिसन आणि पाकिस्तानचा वकार युनिस असे गोलंदाज आहेत त्यांच्या नावे हा कारनामा आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि बोल्ड हॅट्रिकवर आपण पाहतोय सध्या रुपेश कारभारी बोल्ड हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल प्लेन मेसचा चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हाणामारी षटक मात्र हाणामारी पाहायला मिळत नाही. रुपेश कारभारी गावदेव वेले संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. आपण टॉससाठी या कारण आपण पाहतो शिलोमाता वर्ल्ड संघाचा संघनायक येतीन मडवी इथे आलेला आहे. इथे मात्र चेंडूला भेरकून दिले हवाई फायर आणि हा चेंडू जातोय या बॅकवर्ड स्क्वेअरच्या उडून सीमाच्या बाहेर. मारा लेकिन शॉलेट मारा जिथे चौधरीच्या बॅट मधून षटकार संघाचे धावसंख्या येतो आकार धावसंख्या 39-39 आपण पाहतोय. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये विजय गायकवाड आपण पाहतोय ज्यांनी कालची रात्र गाजवली होती. लागोपाठ 2 सामन्यामध्ये खार्डे या मैदानावर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक त्याने पटकावलं होतं. त्याची काल बॅट रात्री तलपली होती आणि सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये विजय गायकवाड यांना आपण पाहतोय. इथे अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न कुठे चेंडूचा अंदाज न घेता अंतरे में 30 चलने की कोशिश की थी बल्लेबाज ने. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकाचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये जर्मन सरवली बी संघाने स्कोरवर धावा जोडल्या त्या 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं अर्णव इंडियाबाजी कारभार संघासमोर. वेले संघाने आपण टॉस साठी या जयजी गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते आरके बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. शिलोमाता वर्ल्ड विपक्ष गावदेव वेले दोन्ही तालुका क्रिकेटमधील नामांकित संघ आहेत आणि या संघामधील हा सामना पाहायला मिळेल. हे नाणं सर्वप्रथम आपण पाहूया. एका बाजूला आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर दुसऱ्या बाजूला खासदार बालेमामा चषक 2025. खासदार चषक कॉल आहे येतील याचा आणि खासदार चषक झालेला आहे. तर शिलोमाता वर्ल्ड संघाच्या संघाने टॉस जिंकले. मान्यवर विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची सोहळ व्हायची येतील टॉस आपण जिंकले सर्वोत्तम तुमचा निर्णय जाणून घेण्या अगोदर हे जे आयोजन केलेले आपण बघूया 3 स्टार हे असे ग्रुप आयोजित खास चषक खासदार चषकाचं आहे. अजूनशी काय म्हणसाल. खूप छान आयोजन केलेलं आहे. त्यांनी खेळाची संधी दिली आम्हाला त्यांचा आभार आहे. टॉस आपण जिंकला. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हो नक्कीच महत्त्वाचा होता. टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करणार. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले. समोरील गावदेव वेले संघ हा देखील एक चांगला संघ आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांबद्दल रोखण्याचा आपला प्रयत्न असेल. असं काही टार्गेट नसेल. कमीत कमी धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल. अतिशय भामरे समेत असे कोणते गोलंदाज असेल ट्रम्प कार्ड ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. आपला वैभव असेल या मॅचमध्ये त्याच्याशी खूप अपेक्षा आहे या मॅचमध्ये बॉलिंगची. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा.
गावदेवी वेल संघाने का टॉस आपण गमवल्यावर सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे आपण पाहतोय एस पिंपलेर ग्रुप आयोजित खासदार चषकाचे आयोजन शे काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे आणि इथे खेळायला या ग्राउंडवर खूप मजा येते आम्हाला. टॉस आपण गमवल्यावर सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची तर प्रथम फलंदाजी करता किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 55+ करण्याचा प्रयत्न करू. आणि 55+ करण्यासाठी असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? बॅट्समन भरपूर आहेत. राजन आहे, भावेश थाले आहे, केतन आहे, विजेंद्र आहे, निलेश पाटील आहे. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आमची. 55+ आम्ही प्लस करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील म्हणजे टॉस केला गेला आहे, टॉस जिंकले आहे. शेलोमध्ये वर्ल्ड संघाचा संघ नाही का येथील मडव्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मी घेऊन जातोय टॉस बसून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जेथे सज्ज आहेत आमचे सकल समालोचक विनोदी शैलीचे समालोचक दशरथ पाटील सर. धन्यवाद सोमाय, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही आता कार्यभाग उरकून घ्या तुमचा. नाही नाही, जेवण करून घ्या, बरोबर की नाही? पहिला ते जरा आरामशीर आता करा, निवांत एकदम. नाही नाही, चला 40 धावांची गरज. जय हनुमान सरवळी विरुद्ध अर्णव एंटरप्राइज खरबाव, दोन बलाढ्य संघ आमने सामने. 40 धावांची गरज. तसं टार्गेट कमी वाटते, पण शेवटी क्रिकेट आहे. जर चांगला बॉलिंग अटॅक केला मयूर म्हात्रे संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार. मयूर म्हात्रे खरबाव, सचिन आणि आदित्य. स्ट्राईकला सचिन आणि नॉन स्ट्राईकला आदित्य. पहिली भन्नाट जोडी, बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. 40 धावांचा मार्क काढायचा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीतील हा मात्र शेवटचा सामना असावा. अजून कुठं नाही आहे आता अजून एक मॅच? नाही, शेवटची मॅच. अच्छा अच्छा, वेळे आणि वळ, शेलूमाता वळ. चला, मयूर म्हात्रे संघाच्या वतीनं पहिलं षटक. पहिला चेंडू हुक करायचा होता, चेंडूला शॉर्ट फाईन लेगला. पुढाचा खराब फिल्डिंग, एक धाव मिळते. सचिन इज बॅटिंग ऑन नॉन स्ट्रायकर. आदित्य टू गेट ऑफ द टोटल स्कोर इज 1 फॉर ऑन बिनबाद 1 वर. अतिशय दमदार आयोजन. एस ए ग्रुप पिंपळेर आयोजित दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि नवीन संकल्पना. तुतारीचं जे आपण झेंडे बघतायत पहिल्यांदाच भिवंडीमध्ये, या तुतारीचा ही सबंध संकल्पना पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम आमचे दमदार आयोजक बाबा आकाश गायकवाड. खासदार चषक 2025 मध्ये आलेल्या सर्वांनी जे ऑनलाईन जोडले त्यांचे देखील धन्यवाद देतो. मयूर म्हात्रे संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीबद्दल खेळेल आदित्य. मिडॉन आणि हा यस पुन्हा क्लास कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, बेछूट फटका 4 धावांसाठी. नेत्रदीप फटका, कलात्मक तंत्रशुद्ध फटका, ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक्स बाय आदित्य. संघाची धावसंख्या 5 वर. दमदार सलामी पहिल्या 2 चेंडूवर. फटका मात्र अतिशय देखणा होता. स्मार्ट स्ट्रोक्स, एक मॅच्युअर्ड परिपक्व स्ट्रोक्स. आदित्य यांच्या पठडीमधला, यांच्या भात्यामधला साईश खारबाव आणि अर्णव खारबाव, ही वेगळी टीम आहे. अर्णव खारबाव स्प्रे घ्यावा लवकरचा. नको का? अच्छा अच्छा. तर सन्मान्य ज्ञानेश्वरजी गायकवाड यांना विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. ज्ञानेश्वरजी गायकवाड. अरे अल्प्या कुठे गेला? सुपाऱ्या घेतो ना, गायब होतं. ते कसे सुपाऱ्या घेतात ना, ते बंगाली लोकांना कामाला लावतात. रायडा महोदय केर पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाई सीमारेषेबाय आउट ऑफ पाक. चांगलं टायमिंग सलग हा म्हटतंय. अडला का? अच्छा अच्छा, 2 धाव मिळतील. फटका मात्र चांगला होता, तंत्रसिद्ध फटका, फक्त टेक्निकल फटका स्ट्रोक. 2 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर आणि यस रिव्ह्यू म्हणजे चेक करायचं आहे फुटेज. अडले बघू. यस, फक्त 2 धाव मिळतील. चांगलं फिल्डिंग, सीमारेषे लगत. संघाची धावसंख्या झाली 7 वर. आदित्य चांगले फटकेबाजी, खेळण्याचे हतोटी, जे तंत्र, जे खुबी, टेक्निक, हातखंडा
चेक केलाय 2 धावा आहेत. नाही जाऊ द्या हो, तेवढं नाही बघायचं. असं बघायला तर इथं उद्या पण मॅच होणार नाही. त्यांना काय करायचं का हो? त्यांना नाही पोरवाला नाही काय नाही. दमा जरा बघा जरा अजून बघा एकदा बाबा, नाही तर हारल्यानंतर आमच्यावर राग काढाल. बरोबर की नाही? काय असतं येस अडवलाय क्लिअर दिसतंय. 2 धावा चांगली. ब्रिटिशवाले देर आहे दुरुस्त आहे. सकाळी थोडासा हे केला होता, कोमामध्ये होता, नंतर बाहेर काढला. ते आले नाही ओमवाले. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदावा. संघाची धावसंख्या 7 फॉर द लॉस ऑफ बिनबाद 7. 40 धावांची गरज. पहिली जोडी सचिन आणि आदित्य. बॉलिंग मार्क तयार मयूर म्हात्रे. संघाच्या वजन पहिलं षटक. राईट आर्म होद विकेट तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग क्लास फटका. त्याच रीतीनं बघूया ऑफसाईडला जबरदस्त प्रचंड ताकद आणि हा आणखी एक चौकार मिळेल. क्लास बॅटिंग अफलातून फलंदाजी मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. दॅट शुड बी 4 रन्स. टोटल स्कोर झालाय 11 वर. चांगली दमदार बॅटिंग दमदार सलामी धुंद फुंद भेदुंद सुरुवात. 11 वेल बिगन इट्स हाफ डन. कुठलीही सुरुवात चांगली झाली की ते काम अर्धा अधिक झाल्यासारखं असतं. पहिल्या षटकात 11 धावांची जबरदस्त लयलूट. अजूनही बॉल बाकी आहेत 2 म्हणजे 4 चेंडू 11 धावा. टार्गेट फक्त इनमीन 10 धावांचा प्रति षटका मग आहे. आदित्य अतिशय फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. आणि हा स्टेअर केलाय चेंडू. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग बॅकवर्ड गलीला. चांगलं फिल्डिंग पुन्हा एकदा फेक करतोय. त्या दरम्यान मिळतील 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 13 वर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फक्त पहिली धाव सचिनने घेतली. त्याच्यानंतर मात्र कमालीची बॅटिंग. आक्रमण आणि बचाव. आणि त्याच्या 12 आदित्य एकट्याच्या 12. जबरदस्त मौलिक कामगिरी भीम पराक्रम. जबरदस्त योगदान जबरदस्त प्रात्यक्षिक. बॉलिंग मार्क होता या लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मयूर म्हात्रे इन दी फर्स्ट ओव्हर. खेळेल आदित्य. आणि हा उलटा चेंडू हवेमध्ये चांगला बघूया. मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे एक नंबर. भिवंडी लय डेंजर. बाल्या मामा एक नंबर. भिवंडी लय डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच झुमंतर. बाल्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे एक नंबर. भिवंडी लय डेंजर. बाल्या मामा. धन्यवाद. खरं म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर मिडविकेट यांच्या गॅपमधून फ्लिक केला होता, परंतु फटका मात्र थेट हातामध्ये गेला. मिडविकेटला चांगला झेल उत्तम झेल. आणि पहिल्या विकेटचं बदन जो खतरनाक प्लेअर त्याची विकेट घेतल्या. पहिला फलंदाज पहिला गडी गारत पहिल्या विकेटचा काढता बाय. धाव संख्या 1 बाद 13 व 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात मयूर म्हात्रे यांचं. आणि गोलंदाज नवीन तयार. बॉलिंग मार्क तयार. आपल्या ठेवणीतलं पडतलं वैयक्तिक पहिलं षटक. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. भूषण कारभारी द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. 1 डाऊन द फलंदाज. धाव संख्या 13. 18 चेंडूमध्ये ठोकायचे आहेत. जवळ 27 धावांची गरज. 9 त्रिक 27. बघा टार्गेट पहिलं 10चं होतं. 1 षटकानंतर दर्ग्याला 9चं. काय झालं बा? नाही आंबा तिकडे लपडी बाहेरच्या बाहेर मिटवा. इकडे येऊ नका प्लीज. ज्याला मग तो का सगळ्यांच्या कानात जाऊन सांगणार. पंचाने इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तुम्हाला काही आर्ग्युमेंट करता नाही प्लीज. अंपायर डिसिजन फायनल. आणि 1 डाऊन द फलंदाज तनिष ने गोलंदाज तनिष. भूषण कारभारी नवीन फलंदाज. 1 डाऊन द फलंदाज. येस तो पण इज ऑल्सो गॉन. काय झालं बा? अच्छा म्हणजे तेच त्याच्यावर ते चालले होते भांडणं. अच्छा लेट आलंय बरोबर.
त्याला सांगितलं होतं की तुम्ही जर लवकर आला असता नक्कीच. केतन पाटील नवीन फलंदाज. भूषण कारभारी याला खेळता येणार नाही, त्याच्या जागी बदली कामगार. सचिन इज ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्क तयार तनिष. चला स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. लेफ्ट आर्म हो दे विकेट, राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा लोअर होल्ड जाऊ. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पहिला चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप, जबरदस्त ऑफ ब्रेक. पहिला चेंडू, चांगली डिलिव्हरी. पिचिंग करताना उजव्या स्टीच्या बाहेरून अचूक टप्प्यावरून. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावर गेला आक्रमण. चेंडू असेल हवेमध्ये मिड विकेटला आणि झेल बाद पुल केलाय. एलिव्हेशन नव्हतं, लांबी कमी पडली, उंची जास्त. फलंदाज दुसऱ्या विकेटचं बदन. का दुसरा गडी गारत, दुसरा हदरा, दुसरे फेके तडीपार, हद्दपार, जेर बंद, स्थानबद्ध. दुसऱ्या फेकेची अक्कलपट्टी, उचल मागणी. धाव संख्या आणि बंटी मात्र नवीन फलंदाज. टू डाऊन द फलंदाज तनिष. धाव संख्या 13 आणि जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये पाहिजे 27. 40 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. जरा स्पीडअप घ्या बाबा, लवकर घ्या बाबा. राईट आर्म हो दे, राय द विकेट. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण केलंय. चेंडू असेल आणि फलंदाज बाद. इथून हॅट्रिक. 2 चेंडू मध्ये 2 बली. काय जबरदस्त भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला एक जबरदस्त झटका. या नवीन फलंदाज, न्यू बॅटर भूषण कारभारी. नवीन फलंदाज. 16 चेंडू 27 धावांची गरज. राईट आर्म होते विकेट. 2 चेंडू मध्ये 2 बॉली. असे 2 झटके दिलेत आपल्या गोलंदाजीवर. यस ये ना खाना खाया कोण. आणि हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू असेल हवेमध्ये जाईल, नो मॅन्स लँड मध्ये. मिडवे गेटला आणि फलंदाज बाद होईल, काही गरज नाही. दोन्ही गाड्या एका पटरीवर. चौदा 14 फॉर द लॉस ऑफ विकेट अशी वाताहत. यातायात दारुण अवस्था. अतिशय कमी धावसंख्या, जजबी धावसंख्या. उर्वरित चेंडू राहिले 15 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. या षटकामध्ये मात्र थोडंसं कमबॅक. धावा 14 किती ना रे? 14 की 15 धावा? 14 म्हणजे पाहिजे 26. फॉर द लॉस ऑफ विकेट. 26 धावांची गरज. 40 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण
अतिश कारभारी नवीन फलंदाज, न्यू बॅटर, न्यू कंटेस्टंट. आणि हा चेंडू स्टिअर केला, चेंडूला मिळेल फक्त एक धाव. 111 चेंडू केला, बॅकवर्ड गलीला टॅप केलाय. धावा झाल्या 15 आणि पाहिजे 25. उर्वरित बॉल आहेत 14. राहिले 2 चेंडू. 2 balls टू गो इन दी लास्ट डिलिव्हरी. 13-25. पहिल्या षटकात जरी धावा आल्यानंतर मात्र जमदार कमबॅक केला. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. बॉलिंग मार्क लास्ट डिलिव्हरी. राईट आर्म रावर हो द विकेट. खेळेल फलंदाज द न्यू बॅटर इज भूषण. आणि हा रिव्हर्स खेळायची गरज नव्हती, पण हा चेंडू निघून गेलाय. आउटफील्ड फार फास्ट आहे. चांगलं फिल्डिंग, सीमारेषे लगत डिपेश गली डिफथर्मॅन यांच्यामधून. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. आणि थर्ड अंपायर बाउंड्री की फील्डिंग. प्रल्हाद भाई इधर आ जाओ. प्रल्हाद भाई ते तिथं बघा, अडवले का बघा जरा. चौकार की 2 धावा. अतिशय संवेदनाशील सामना. ॲक्शन रिप्ले मध्ये बघूया आपण स्लो मोशन मध्ये. BTC लाईव्ह भिवंडी टेनिस cricket.in. येस, वाचवलं आहे तिथे चौकार. त्याचं कन्वर्ट केले, 2 धाव परावर्तित केले. चांगले फिल्डिंग. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 11.5 धावांचं इक्वेशन समीकरण बघा. पहिलं होतं 10, तिसऱ्या षटकाला होतं 9 धावांचं. त्याच्यानंतर ते पोचलंय सरळ 11.5वर. उत्तरोत्तर जो ग्राफ होता तो खाली आलाय. चांगली बॉलिंग, दमदार गोलंदाजी केली. आणि गौरव चौधरी नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीनं तिसऱ्या षटक प्रयोग देत होता. तिसऱ्या षटकाचा माग खाताना, रेटा लावताना, छडा लावताना. बॉल राहिले 12, 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व दमदार आयोजक, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, बाबा आकाश गायकवाड, ASC ग्रुपचे ते सर्व आहेत. त्यांच्यातर्फे ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. खासदार बाल्यामामा चषक 2025 हे अभूतपूर्व आणि पहिल्यांदाच तुतारीचा वापर. चला, बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू तयार. तिसरे षटक. 12 मध्ये 23. अतिश कारभारी भूषण नॉन सायकल आहे. अतिशय भन्नाट जोडी. अतिश कारभारी खेळेल पहिला चेंडू. तिसरे षटक. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असे, बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आणि हा चेंडू आणि फलंदाज बाद होईल. खरा फटका, अवसंघातकी, विश्वासघातकी फटका आणि सॉफ्ट डिसमिसल झाला आहे. आणि धक्का बसेल आणखीन एक विकेट. अतिश कारभारी बॅक टू द डगआउट. डीजे वापरा. जनतेचे गळ्यातले लाडके ताईत वाल्या मामा. अतिशय प्रचंड जनसमावेश त्यांच्या पाठीमागे असतो. कार्यकर्त्यांचे रिलचेल असते असणारे एक दमदार व्यक्तिमत्व. विद्यमान खासदार, भिवंडीचे नामवंत खासदार, डॅशिंग, डायनॅमिक, जायंट किलर खासदार बाल्या मामा. नवीन फलंदाज अमर कारभारी अमय. नवीन फलंदाज. उर्वरित चेंडू राहिले 10 आणि धावा पाहिजे 11. 23 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुन्हा एकदा
मिळेल फक्त एक धाव, एक से ज्यादा कुछ भी नहीं. 10 चेंडू 22, 2.20 असे हे इक्वेशन असेल, समीकरण असेल. थोडासा अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, कमीत कमी एक षटका तरी यावा लागेल, जेणेकरून हे टार्गेट अजूनही खाली येईल. याचा सामना होईल तो शेळू माता वर्ल्ड आणि त्यांचा विरोधी संघ असेल गावदेवी व्हेळे. मगाशी होते काफरोबा, हे दुसरे आहे, दुसरी टेस्ट ऑफ बेबी. तर आतिश भांबरे कुठं आहे, ते आहेत का? आणि हा यस पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होईल. ओ व्हॉट अ गाय, अफलातून डिलिव्हरी, कॉट बिहाइंड आणि आणखीन एक धक्का. जबरदस्त बॉलिंग अटॅक, पाचवी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला अजूनही बॅकपडवर झालेली दमछाक. पिछे हट संघ लेगलाय उतरणीला. 9 चेंडू 22. षटकात जरी चांगली सुरुवात केली, नंतर मात्र 2 षटकात जे पडझड. आणि नवीन फलंदाज अनिकेत काटे. कारभारी गेले, आता काटे आले. 9 मध्ये 22. असं वाटलं टार्गेट सोपं आहे. पहिल्या षटकात दमदार सुरुवात केली होती, दुसरं षटक अतिशय कठीण गेलं. बॉलिंग मार्क तयार. आगामी चेंडू चोरकस मारा, राईट आर्म हो द विकेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड द स्टंप, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 10 मध्ये पाहिजे 21. 10 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 21 रन्स. 9 चेंडू 21 धावा. आणि हा पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 29. 9-20. सलग दुसरा चेंडू वाईट. दिशाहीन मारा, सदोष मारा, स्वैर मारा, तकलादू मारा. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. 9-20 99. आणि हा गेलाय डॉट बॉल. यस आउटसाइड द. थोडासा गती आतमध्ये आणला चेंडू, थोडासा वेग कमी केला आणि चांगलं चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आउटसाइड द स्टंप. डीजेवाले जरा मध्ये मध्ये कोळी गीत लावा, नाही का? मध्ये मध्ये थोडा लावायचा, कसा मध्ये मध्ये चाकणं पाहिजे हो, बरोबर की नाही? आणि हा चेंडू पुन्हा आणखीन एक. पहिले 2 चेंडू वाईट, त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव. लेवल झाली. चांगला बॉलिंग अटॅक केला. 27. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. 27 चेंडू राहिले, 7 धावा पाहिजे, 20 धावा. 7 चेंडू 20 धावा, असं हे समीकरण. जबरदस्त सामना. 2 टोक्यामध्ये हमरी तुमरी, रणधुंबी, रणधुमाली, रणकंदर, रणभेरी. अटीतटीचा सामना, नाट्यमय सामना, रोमांचक चित्ततारक सामना. 7 चेंडू 20 धावांची गरज. राईट आर्म होते विकेट तयार शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. आणि हा यस 2 चेंडू वाईड असून फायदा काय नंतर झाला. चला राहिला शेवटचं षटक, निर्णायक अंतिम आखेचं षटक. राहिले 6 चेंडू मध्ये कुटायचे आहेत, ठोकायचे आहेत. 20 धावा. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका आणि 20 धावा कंप्लीट करा. आणि शेवटचा गोलंदाज चला शेवटचं झटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क होता यार. अजून व्हायचा जमत राहता, अजून खरी सुरुवात ओरिजिनल अजून चालून झाले.
चला बॉलिंग मार्कवर शेवटचा षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्कवर तयार. शेवटचा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज प्रणय भोईर. चला शेवटचा गोलंदाज प्रणय भोईर. 6 चेंडू विविध धावांची गरज. समोर डावकऱ्याचा फलंदाज विस्फोटक फलंदाज. आणि हा येस हा येडदावा बॉल. आयला स्टंप कुठे निसन असते तरी बॉल नसता लागला. तुमच्या निसन आमच्याकडे शिडी तुमच्याकडे निसनच म्हणतात ना, तेच सांगते. खरं म्हणजे याला पाहिजे होतं ना बॅडमिंटन मच्छर मारायची माग ही पाहिजे झाली. चला 1 धाव मिळेल. 6 मध्ये 19 19 6 गेंदे 19 रन. आणि हा शॉर्ट पिच चेंडू लॉफ्ट केला. चेंडू अशा हवेमध्ये जाईल नो मॅन्स लँड मध्ये. आणि मिळतील या ठिकाणी चांगलं फिल्डिंग केलं होतं. 2 धावा कंप्लीट. बॉल राहिले 5 आणि धावा पाहिजे. 17 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना. जबरदस्त इक्वेशन, जबरदस्त ट्विस्ट, क्लायमॅक्स, कट टू कट मॅच, रफ अँड टफ सामना, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय लढत. 2 बलाढ्य संघ. 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. राईट आर्म होते विकेट. आणि बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये असेल कॉट बिहाइंड. आणि अतिशय खराब फटका, तकलादू फटका. उर्वरित राहिले बॉल बाकी 4 आणि धावा पाहिजे. 17 धावांची गरज. बघा मॅच कशी टर्न झाली. पहिल्या षटकात जरी 13 धावा असल्या पण 40 धावा देखील डिफेंड करण्याची ताकद असलेला संघ जय हनुमान सरवळी बी. धन्यवाद. सध्या तरी सरवली बाजूला पावलेले जय हनुमान सरवली बे. पुण्याचा जबरदस्त कमबॅक. 4 मध्ये 17 धावांची गरज. येणारा फलंदाज कोण? विनीत मुकादम. द न्यू मॅन खेळण्यासाठी तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू कुठं पैदा. आणि पुन्हा आक्रमण दमदार टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक. आणि बरं फटका झालाय का? बॉल गेलाय फणसा खाली. कुठं फणस आहे? यायला वांदोटा फणस आहे तो. नंतर आला असे कसे वांडोचे घालावलेत. एवढं सारं निसर्गरम्य वातावरण आहे. चला अजूनही समीकरण सोपं ठेवलंय. उर्वरित बॉल राहिले 3 आणि धावा पाहिजे 11 धावांचे. बरोबर पुन्हा एकदा बघूया अटीतटीचा सामना. कसे दोन्ही संघ बघा. कभी तेरी कभी मेरी. जवळ जायला पाहिजे हो. चला बॉलिंग मार्कवर गेंदे बचे 3. रिक्वायर्ड 11 रन्स. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन, 1 धावेची मल्ली नाती. 3 चेंडू आणि धावा पाहिजे. 10 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना झाला. निकराची लढत. 2 टोक्यामध्ये घमासान. चुरस ईर्ष्या चढाओढ संघर्ष अहममिका काटेकी टक्कर. 2 बलाढ्य संघ बघूया. पहिल्या षटकात 13 धावा असताना आले असताना तरी संघ कसा कोलमडला. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. राईट आर्म होते विकेट चौथ्यांदा.
आणि हा चेंडू पुन्हा खोदून काढतो. चेंडू गेला मिड विकेट आणि स्क्वेलिंग यांच्यामधून पुन्हा चांगलं फिल्डिंग आणि फलंदाज बाद. यस, नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल. मिळेल फक्त एक धाव आणि पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे 1+ मिळतील, 2 धावा मिळतील. विनीत कारभारी बॅक टू द डगआउट. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय आणि बॉल राहिले आता रुपेश कारभारी नवीन फलंदाज. 8 बाद झाले, राहिले फक्त एनिमीन तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज. हत्ती गेलाय, फक्त शेवटचा शेपूट बाकी आहे. येणारा फलंदाज 9व्या क्रमांकाचा. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज म्हणजे अजूनही मॅच रंगतदार अवस्थेत आहे. दोन्ही संघांना समान चान्स आहे. 50-50 मॅच आहे. दोलायमन संघात त्रिशंकू अवस्था. 3 balls to go, required 8 runs. एकीकडे खारबाव, दुसरीकडे जय हनुमान सरवले बी असे हे जबरदस्त द्वंद्व. यादवी चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. दोन वाजलेले आहेत. 10 मॅचेस कव्हर करायचे आम्हाला. राईट आर्म हो द विकेट आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा लॉब केला. चेंडू हवेमध्ये असेल आणि 9वा फलंदाज बाद होईल आणि फ्री हिट. नाहीतर बाद झाला असता तर मिळेल 1 धाव. 2-7 म्हणजे हा चेंडू सामन्याचा निकाल सांगून जाईल. 2 balls to go. फक्त फट सांभाळा बस. अनिकेत काठे 3 चेंडू लगातार डॉट. अनिकेत काटे खेळण्यासाठी तयार. राहिले 2 बॉल आणि 7 धावांची गरज. चला राईट महोदय विकेट तयार. अरे बिनकामाई झाला तिथे काय फायदा आहे. काय आंब लावता तर काही नाही. आणि कंपल्सरी षटकार. जरी 1 धाव कमी पडली तरी चोळीत जावले खरबावला. शेवटच्या षटकार कंपल्सरी 6 धावांची गरज. निर्णायक चेंडू, लाख मोलाचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट, रिक्वायर 6 रन्स. चला क्षेत्रक्षम बघा. डीप बॅकपोस्ट कडे डीप मिड विकेट. एक काऊ कॉर्नर. कीपर तेवढे लांबून आले सांगायला बघा. हा शेवटचा बॉल आहे ना. लास्ट डिलिव्हरी. हे देखो काही नाही संपला आणि बाजार उठवलाय आणि दमदार विजय प्रस्थापित केलाय. चांगला विजय आणि निसटता विजय प्राप्त केला आणि प्रतिस्पर्धी संघाचा पराभव. चांगली टक्कर दिली होती. शेवटच्या चेंडूवर निर्णायक विजय. खरं म्हणजे सामना हातामध्ये असता सामना कसा गमवला याचं तुम्ही विचार मंथन करा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामना पुरुषोत्तम